तर दुसरीकडे संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी झापलंय। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली आहे। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंची भेट का असाही सवाल शिंदेंनी केलाय। तर बच्चू कडू आणि शिरसाटांच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल प्रवीण दरेकरांनी केलाय। भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला। त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे। बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते। असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं। मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही। प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील, कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत। टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत। आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला।